आपण अशा देशात राहतोय जिथे लोकशाहीत निवडणूक लढवणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पण तोच अधिकार जर तुमच्याकडनं काढून घेतला गेला तर काय होईल? विचार करा. तुम्ही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहात. तुमचा अर्ज भरला गेलाय, पण काही कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्याने तो फेटाळला. असं झालं तर पूर्वी तुम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागू शकत होता, पण आता आता याच अधिकाराला नव्या नियमाने आळा घालण्यात आलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एखाद्याचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला तर निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम असेल आणि त्यावर न्यायालयात दादही मागता येणार नाही. त्यात सरकारने या निर्णयाचं समर्थन केलं असून विरोधकांनी मात्र या निर्णयावर सडकून टीका केली आहे. आता हा नवीन अध्यादेश नेमका आहे तरी काय, आणि या निर्णयाने राजकीय वर्तुळात का खळबळ उडाली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता हा निर्णय काय आहे सांगते. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम 14(2) मध्ये आता बदल करण्यात आलाय. यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने एखाद्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला किंवा फेटाळला तर तो निर्णय अंतिम असेल. जिल्हा न्यायालयात अपील करण्याची तरतूद यात काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक उमेदवारी अर्ज फेटाळल्यास कोर्टात आता दाद मागता येणार नाहीये. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी या अध्यादेशाचा मसुद्यास मान्यता दिली असून राज्यपालांच्या संमतीने लवकरच हा अध्यादेश जारी होईल. परिणामी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत हा नवीन नियम लागू होणार आहे. आता हा बदल का करण्यात आलाय तर राज्य निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव सरकारला पाठवला होता. त्याचं कारण असं की विविध जिल्हा न्यायालयांमध्ये असे अर्ज फेटाळल्याचे अपील खूप वेळ प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेवर घेणं शक्य होत नव्हतं. अलीकडील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नामनिर्देशन अर्ज फेटाळण्याविरुद्ध जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात मोठी आव्हानं दाखल झाली होती, जेणेकरून थेट नगराध्यक्ष आणि प्रभागातील नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. दरम्यान या निर्णयाला महायुती सरकारच्या हुकुमशाहीचा भाग असल्याची टीका आता विरोधक करतात. पूर्वी कलम 14(2) अंतर्गत अपील शक्य होतं, ज्यामुळे उमेदवारांना न्याय मिळू शकत होता. पण आता निवडणूक अधिकारी, जे शेवटी सरकारी कर्मचारीच असतात, यांच्या निर्णयावर काही कारणास्तव राजकीय दबाव येऊ शकतो असा विरोधकांचा मुद्दा आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रचंड संतापले असून ते म्हणाले की निवडणूक निर्णय अधिकारी हे शेवटी सरकारी कर्मचारीच असतात. विशिष्ट उमेदवाराचा अर्ज स्वीकारणं किंवा फेटाळणं याबाबत सरकारमधील राजकीय पक्षांकडून त्यांच्यावर दबाव येऊ शकतो आणि अशा वेळी आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना झालेल्या उमेदवारासाठी आतापर्यंत न्यायालयाचा दरवाजा खुला होता, पण तो सरकारने आता बंद केला. हे योग्य नाहीये अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे. दुसरीकडे सामना या दैनिकात या बदलाला महायुती सरकारची हुकुमशाही म्हटलं गेलंय. विरोधकांचा असा दावा आहे की हा बदल उमेदवारांच्या मूलभूत हक्कांना धक्का देणारा ठरलाय. त्यामुळे आता हा अध्यादेश लागू झाल्यास निवडणुकीत उमेदवारांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे, एवढं नक्की. दरम्यान सरकारच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.